दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन उपस्थित न राहिल्यानं या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा या पहिल्यांदा होताना दिसतात। याआधीही सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती। रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा करण्यात येतोय। भाजप आणि शिवसेना मंत्र्यांनी मात्र शिंदे नाराजीच्या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं स्पष्ट केलं। काही नाराज नाही। एकनाथजी माझ्याशी बोलले होते, त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा काळ लागला, त्यामुळे त्यांनी स्वतः एकनाथजी देवेंद्रशी बोलले, तुम्ही बैठक सुरू करा। काही नाराजी नव्हती, परवाच भेटलो ना आम्ही। बिलकुल माननीय शिंदे साहेब नाराज नाहीत। त्यांची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली काही पूर्वनियोजित दौऱ्यामुळे माननीय शिंदे साहेब फिजिकली प्रात्यक्षिक उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु अशा पद्धतीची आणि अशा छोट्या गोष्टींवरनं नाराज होणारा तो नेता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।